नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आपला 7वा दिवस आहे केरळ ट्रिपचा आणि आपण निघालो जायला तिरुवल्लुवर स्टॅच्यू बघण्यासाठी। मग आपण निघालो जायला तिथेच, मग थोड्या वेळातच पोहोचलो आपण तिकडे आणि गेलो मग गाडी लावायला पार्किंग मध्ये। मग लावल्या गाड्या आणि मग निघालो तिथून जायला स्टॅच्यू कडे जायचं होतं तिकीट करण्यासाठी। मग नाश्ता नव्हता केला तर घेतला कलिंगड आणि अननस, मग खाला आणि मग गेलो तिकीट करण्यासाठी। नंतर घेतला तिकीट, थोड्या वेळातच पोहोचलो शिप जवळ। मग घेतला आपला सूट वगैरे घालून 5 मिनिटांमध्ये पोहोचलो आपण मग मेन पॉइंट वर। आणि इथं पण तिकीट करायचं होतं, मग तिकीट काढला आणि मग गेलो वरती। वरच्या साईडला होता मंदिर आणि खालच्या साईडला होते एक पर्पल कलरचे कमलाचे सुंदर फूल। आणि मग तिथून निघालो तर पब्लिक तर बरीच होती इथं। मग आपण निघालो तिथून जायला ब्रिज वर, तर काचची ब्रिज होती, त्याच्या खाली डायरेक्ट क्लिअर दिसत होतं डगरे वगैरे आणि पाणी। मग इथं असं परला बिरला तर कसा वाटेल तुम्ही इमॅजिन करू शकता। नंतर आपण गेलो स्टॅच्यू वर, वरती जाण्यासाठी रोड होता, इथं एरो वेरो वगैरे दिलेले होते। नंतर पोहोचलो मग स्टॅच्यू जवळ। मग स्टॅच्यूच्या वरच्या साईडला बघल्यावर असं वाटतं की आपल्या स्टॅच्यू अंगावरच पडतोय ना। या साईडशी दिसत होता मंदिर वगैरे, व्ह्यू एक नंबर दिसत होता। नंतर मग आपण निघालो तिथून जायला। मग या मंदिरामध्ये गेलतो आपण, पण आपल्याला काही व्हिडिओ कारण दिला नाही। आणि मग तिथून निघालो आपण जायला, आपण जाणार होतो जेवण करण्यासाठी। मग आपण निघालो तिथून जायला। मग इथं पोराई घातली बुटा वगैरे। मग आपल्या आलती शिप, मग शिपवर गेलो आणि काकाही घातलेला उलटा जॅकेट। काकांना सांगायला गेलो असं तर काही भाषा समजली नसती म्हणून काही सांगायला गेलो नाही आपण। मग आपण पोहोचलो किनाऱ्यावर, थोड्या वेळ पुढे गेलो तर इथं दिसला लांडोवर, काढले व्हिडिओ याच्या। नंतर गेलो आपला खणखणी उसाचा रस पिवायला। नंतर तिथून गेलो आपल्याला हॉटेलला जेवण करण्यासाठी, जेवण केला। मग गेलो आपण दुसऱ्या रूम वर। मग करतो आता व्लॉग एंड, भेटो तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय बाय मित्रांनो।